2 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातले मराठे शांत राहतील, पण नाही रे भेटत तुम्हाला आरक्षण. तुमचं आरक्षण जे मागता ते घटनेच्या चौकटीत बसत नाही. हा, मी घटनाबाह्य बोलत नाही, मी संवैधानिक बोलतोय, कायद्याच्या चौकटीत अभ्यास करून बोलतोय. तुम्हाला नाही भेटत आरक्षण. तात्काळच्या मनोज जरांगेच्या मुसक्यावळा, मनोज जरांगेला अटक करा. मनोज जरांगे अराजकता माजवतोय. मनोज जरांगेच्या मुसक्यावळा. तो मराठ्याच्या मंगेश साबळे नावाच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही. कोण तो तायवाडे नावाचा हरामखोर कुत्रा मराठ्यांच्या विरोधात भुंकू लागला आणि तो म्हणतो काय, मनोज जरांगेच्या मागण्या सरकारनं पूर्ण करू नये. जर मनोज जरांगेच्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या तर मी महाराष्ट्र पेटवील. उपोषणाचा आजचा 8वा दिवस होता. आज उपोषण सोडलं पाटलांनी. पाटील, उपोषण सोडण्याचं कारण हे आहे, महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांच्या भावना आहे. पाटील, छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणत होते, लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा आमचा राजा जगलाच पाहिजे. मी म्हणेल पाटील, छत्रपती शिवराय फक्त लाखाचे पोशिंदे होते, पण तुम्ही कोट्यावधी मराठ्यांचे पोशिंदे आहात. आपल्या महाराष्ट्रातील तमाम मराठ्यांना गरज आहे, म्हणून तुम्ही आज उपोषण सोडण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल सकल मराठा बांधवाच्या वतीनं मी आपलं समाज बांधव या नात्यानं अभिनंदन करतो. पण आज तुमचं उपोषण सोडायला जे टगी आलते ना, त्यांचे चेहरे चांगले लक्षात घेतले आम्ही. कोण कोण होते आज सांगून ठेवतो तुम्हाला, मग लक्षात राहिलं पाहिजे. आज होते अतुल सावे, पालकमंत्री जालना, संदीपान भुमरे, पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर, नारायण कुचे, आमदार बदनापूर विधानसभा, धनंजय मुंडे, कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य, उदय सामंत, उद्योग मंत्री महाराष्ट्र. बच्चू त्यांच्यातच होते का? ते वेगळे होते, ते भेटायला आलते. एवढे लोक होते, एवढे लक्ष ठेवा. 2 तारखेला कामी येणारे 2 जानेवारीला यायची रे आपल्याला. या लोकांनी आले, सरकारच्या बाबत मध्यस्थी करण्याचं काम केलं. जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. तुम्ही मागे दिलेला शब्द पाळला नाही. जरांगे पाटलांनी 10 दिवस वाढवून दिले होते. आता 24 डिसेंबर मागत होते, आता 2 जानेवारी वेळ दिला. आता मनोज जरांगे पाटलांनी ठामपणे सांगितलं, आता दिलेला वेळ शेवटचा असेल, यानंतर वेळ वाढवून देण्यात येणार नाही. आणि जर वाढवून देण्याची वेळ तुम्ही मागितली तर मुंबईला मराठी येऊन धडकल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला घाम फोडल्याशिवाय राहणार नाही. मराठ्यांच्या क्रांतियोद्ध्याचा जीव धोक्यात होता. पहिलं 17 दिवसाचं उपोषण, आता 8 दिवस उपोषण झालं होतं. बघवल्या जात नव्हतं. दररोज व्याख्यानं करतोय. व्याख्यानं करता करता 115 क्रमांकाचं गाव तुमचं रामनगर आहे. 115 गावं सलग केली 2 महिन्यात. 115 गावं फिरलो, पण मन कुठं रमत नव्हतं. आमचं मन सराठी अंतरवालीत रमत होतं, कारण मराठ्यांचा विठ्ठल तिथं अन्नाविना उपाशी राहतोय याचं दुःख होतं. जरांगे पाटलांनी जरी उपोषण सोडलं असलं तरी साखळी उपोषण सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणचं साखळी उपोषण सुरू राहावं लागणार आहे, ठेवावं लागणार आहे. कारण उपोषण बंद केली तर सरकार म्हणे मराठे शांत झाले. शांत होतील ते मराठे कसले? खवळलेल्या समुद्राप्रमाणे आणि आग्या मोहळाप्रमाणे मराठे आता चौतळलेले. सरकारने या भावनांचा विचार केला पाहिजे. माग दिलेला शब्द पाळला नाही, पण त्या शब्दाची आठवण करून देण्याकरता जरांगे पाटलांनी 14 तारखेला विराट सभा अंतरवालीला घेतली होती. सरकारनं मागितले होते 30 दिवस, यांनी दिले होते 40 दिवस. सरकारनं मागितलेल्या 30 दिवसाची आठवण करून देण्याकरता 14 तारखेला जी सराठी अंतरवालीला सभा झाली, त्या सभेची मीटिंग जरांगे पाटलांनी घेतली. जरांगे पाटील म्हटले 100 एकर मध्ये सभा होणार आहे. 100 एकरचा कोपराही शिल्लक राहता कामा नाही. जरांगे पाटील 100 एकर म्हणले, दुसऱ्या दिवशी बदलले, 200 एकर मध्ये सभा झाली पाहिजे. लोकांची गर्दी, लोकांच्या भावना, सोशल मीडियावर झालेला प्रचार प्रसार
जरांगे पाटलाला 200 एकर सुद्धा कमी वाटलं. 350 एकर जमीन तयार केली आणि जरांगे पाटलाने आदल्या दिवशी सांगितलं की 350 एकरचा कोपराही शिल्लक राहू नये. पाटील 14 तारखेला 350 एकरचा कोपराही शिल्लक राहू नये तुम्ही म्हटले होते. त्या 350 एकरचा कोपराही शिल्लक राहिला नाही. आदल्याच दिवशी 13 तारखेला आणि कोट्यावधी मराठे सराठी अंतर्वालीला येऊन बसले. जगातली सगळ्यात मोठी सभा जरांगे पाटलांनी घेतली. आम्ही मराठे 10 लोक आले तर 20 आले आम्ही सांगू, 20 आले तर 50 सांगू. आम्ही काहीच बोललो नाही. आम्ही सरकारचा आकडा ऐकला. सरकारनं आकडा जाहीर केला 1,47,00,000. सरकार मान्य करतं 1.5 कोटी मराठी आले. सरकार तर मराठ्याच्या विरोधातलंय ना. अरे विरोधातले 1.5 कोटी म्हणतात. 2 कोटी मराठे नसतील का तिथे? 2 कोटी मराठ्यांची सभा, जगातील सगळ्यात मोठी सभा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली झाली आणि या सभेनं महाराष्ट्र हादरून टाकण्याचं काम केलं. आता आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात येत होती. अनेक आतापर्यंत मोर्चे आंदोलन महाराष्ट्र सरकारनं मॅनेज करण्याचं काम केलं. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या टाळीवरचं लोणी खाण्याचं काम मराठ्यांच्या काही दलाल समन्वयकांनी केलं. हे जरांगे पाटील तर गरीब म्हणतात. हा माणूस तर 2 एकरवाला आहे. हा माणूस तर फाटक्या कपड्याचा आहे. या माणसाकडे काहीच नाही. याला आपण ऑफर देऊन बघू सरकारनं ठरवलं. मग चला म्हणे बाजूला कोपऱ्यात. जरांगे पाटलांनी सांगितलं कोपऱ्या कापऱ्यात येत नसतो, कानातही कुजबुज करू देत नसतो. मराठ्यांचा योद्धा कोणापुढे झुकला नाही, मॅनेज झाला नाही. तोही प्लॅन फसला आणि सरकारनं दुसरा पर्याय वापरला. जातीत भांडणं लावायचा. जातीत भांडणं लावलं की मराठ्याचं आंदोलन मोडेल आणि काही समाज विघातक प्रवृत्ती समाजामध्ये पाठवल्या. कोण तो तायवाडे नावाचा हरामखोर कुत्रा मराठ्यांच्या विरोधात भुंकू लागला आणि तो म्हणतो काय, मनोज जरांगेच्या मागण्या सरकारनं पूर्ण करू नये. जर मनोज जरांगेच्या मागण्या सरकारनं पूर्ण केल्या तर मी महाराष्ट्र पेटवील. तुझ्या बापाचा महाराष्ट्र कर पेटवायला. छत्रपतीच्या मावळ्याने 18 पगड जातीच्या मावळ्याला घेऊन रात्रीचा दिवस दिवसाचा रात्र करून तलवारीच्या पात्यावर बनवून घेऊन फिरत होते मराठे. तेव्हा कुठे महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. या महाराष्ट्रातले मराठे महाराष्ट्र पेटवायची भाषा तुला कळू देणार नाही. आणि तू का समाज विघातक प्रवृत्ती असं जर समाजामध्ये विष पेरण्याचं काम करत असशील तर या महाराष्ट्रातले मराठे वेळ प्रसंगी तुला पेटवल्याशिवाय राहणार नाही. हे सुद्धा मी या निमित्ताने सांगतो. आणखी एक कुत्रा भोकला बा संभाजीनगरला. छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगेच्या सभेला परवानगी देण्यात येऊ नये. का रे बाबा, तुझ्या काय पोटात दुखतं? मराठे स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरले. कधी मराठी एक नाही म्हणत होते. तुझ्यासारखे कुत्रे पिसाळलेले मराठी एक येऊ लागले. जरांगे पाटलाच्या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळू लागला. का तुझ्या पोटात दुखायला लागलं? बरं झालं तो कुत्रा भुंकला संभाजीनगरला. तो भुंकल्यामुळे जरांगे पाटलाच्या सभेला जे लोक येणार होते ना त्याच्यापेक्षा 5 पट लोक आले आणि छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी सभा मराठ्यांची त्या ठिकाणी झाली. तोही प्लॅन फसला. मग त्यांनी विचित्रच प्रकार वापरला. आणखी एक कुत्रा सोडला, पण एक कुत्रा साधा नाही, पिसाळ्याला सोडला. अरे मराठ्यांना तुम्हाला नाही रे भेटत आरक्षण. ते डोळे वर करतो खाली बोलतो. नाही रे भेटत तुम्हाला आरक्षण. तुमचं आरक्षण जे मागतात ते घटनेच्या चौकटीत बसत नाही. हा मी घटनाबाह्य बोलत नाही, मी संवैधानिक बोलतोय, कायद्याच्या चौकटीत अभ्यास करून बोलतोय. तुम्हाला नाही भेटत आरक्षण. नुसतं भुंकण्याचं काम. काय नाव त्याचं? सदा बघत असतो तू. काय महाराज, काही लोकांना धंदाच नाही हो. भाऊ मराठे तुझ्या दारात आरक्षण मागायला आले का? तुला मराठ्यांना पाठिंबा द्यायचा नसेल तर देऊ नको बुवा. कशाला विनाकारण मराठ्यांच्या विरोधात जातो? नंतर मला कळालं याच्यात ते देवेंद्र मामानं सोडलेलं पिसाळलेलं कुत्र आहे. ते सगळ्यांना माहिती आहे कोणाचं कुत्र आहे. नुसतं उठलं की सुटलं. बरं बोलण्याची काही पद्धत असते हो. भाषणात बोलताना वेगळी भाषा असावी, कीर्तनात बोलताना वेगळी असावी, मीडियाशी बाईट देताना वेगळी असावी, गप्पा मारताना वेगळी असावी. काही लयबद्धता, भाषा, व्याकरण काही शिकलं की नाही काय माहिती. कुठं बी उठलं की नाही रे भेटत नाही रे तुम्हाला आरक्षण, नाही रे भेट. अरे फोनवर पण तसंच. पिसाळ्याला कुत्रं चावलेलं आहे त्याला.
नंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, गुणरत्न सदावर्तेने एक गाढवीन पाळलेली आहे आणि सदावर्तेचा एक गोड गैरसमज आहे की गाढविणीचं दूध पिलं तर चांगली बुद्धी येते, असं तो म्हणतो बरं का. हो, तो म्हणतो असं. हा, तो गाढविणीचं दूध पितो म्हणून गाढवासारखं किंचाळतो, पण नंतर लक्षात आलं. बरं, आता काही सबंध नसताना तू जर चुकत असशील बेट्या, मराठ्यांच्या विरोधात जात असेल तर मराठी किती दिवस शांत बसतील हो. या मराठ्यांच्या पोरांना राग आला, 3 पोरं गेले मुंबईला, धाड 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 फोडल्या ना त्याच्या गाड्या. वा वा, मराठ्या त्याच्या विरोधात बोललो तर कुत्र्यासारखा भुंकत होता, त्याच्या गाड्या फोडल्या, वरून खाली आलं ते मीडियाला बोलताना. अरे एवढा राग आला त्याला, एवढं पिसळल्या कुत्र्यासारखं भुंकायला लागलं. तात्काळ त्या मनोज जरांगेच्या मुसक्यावला, मनोज जरांगेला अटक करा, मनोज जरांगे अराजकता माजवतोय, मनोज जरांगेच्या मुसक्यावला. अरे हरामखोरा, तू मराठ्याच्या मंगेश साबळे नावाच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही, जरांगे पाटील नावाच्या मराठ्यांच्या दैवताला का अटक करशील. हे मराठे साधे नाही, या मराठ्यांच्या नादाला तू लागू नकोस. आमच्या गड्याला अटक झाली बुवा, तासभरातच जामीन झाली. आता मराठ्यांचे वकील सुद्धा पेटलेले आहे. मराठा समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांनी, काम करणाऱ्या लोकांनी आता समाजासाठी वाहून देण्याची हीच वेळ आलेली आहे. महाराज ते सदावर्ते मला लय हसू येतं बुवा, पण त्याने ते चष्मा कुठून आणला मला अजून कळालं नाही. हो, मी लय जत्रा हिंडलो लहानपणापासून, पण तसा चष्मा कुठं पाहिला, कुठं येल्डिंग करून घेतला का डाके साहेब त्यांनी. काय विचित्र माणूस आहे तो. एका मुलाखतीत म्हणे माझा चुलता डाकू होता. कोणत्या गोष्टीचा अभिमान वाटावा महाराज. या पिसाळलेल्या कुत्र्याला भुंकण्याचं काम सरकारनं दिलंय. सरकार मायबाप, आमच्या मराठ्यांच्या योद्ध्यानं तुम्हाला 2 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. 2 जानेवारीपर्यंत आमरण उपोषण ते मागं घेतलं. साखळी उपोषण चालू राहणार आहे. 2 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातले मराठे शांत राहतील, पण तुमच्या पिसाळलेल्या कुत्र्यांना शांत करा. अंगावर कुत्र धावून आलं तर मराठे दगड घेतील, पुन्हा मग बोलू नका. आता मराठ्यांच्या लेकराचा संयम सुटतोय. आतापर्यंत आम्ही अनेक वर्षापासून आरक्षणाची लढाई लढतो. आता सरकारनं आमच्या भावनांचा विचार करावा. महाराष्ट्रातील 18 पगड जातीच्या लोकांना वाटतं मराठ्यांना आरक्षण भेटावं, पण सरकारच्या मनात मराठा आरक्षण द्यावं असा विचार अजून यायला तयार नाही. सरकार, आता तुम्हाला लवकरच आरक्षण द्यावं लागेल. 18 पगड जातीचे लोक मराठ्यांच्या सोबत आहे म्हणतं. 14 तारखेच्या विराट सभेत मुसलमानाची पोरं नाश्ता वाटप करत होती. 18 पगड जाती मराठ्यांच्या सोबत आहे म्हणून धनगर समाजाच्या बांधवानं स्वतःच्या शेतातलं पीक काढून टाकून विराट सभेला जागा दिली. 18 पगड जाती मराठ्यांच्या सोबत आहे म्हणून बौद्ध समाजाच्या बांधवानं स्वतःच्या पिकाची नासधूस करून जरांगे पाटलाच्या आंतरबलीच्या सभेला जागा करून दिली. सगळे लोक मराठ्यांच्या सोबत आहे. मराठ्याच्या संयमाचा अंत तुम्ही पाहू नका. आतापर्यंत मराठा फुटीर, मराठा समाज म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारा, मराठा समाज म्हणजे एकमेकाचे डोके फोडणारा, मराठा समाज म्हणजे एकमेकाचे बांध कोडणारा, मराठा समाज म्हणजे एकमेकाचे खेकड्यासारखे पाय ओढणारा, मराठा समाज म्हणजे भावकी पेशापायी एकमेकाच्या लग्न कार्यात न जाणारा. आतापर्यंत मराठा समाजाची प्रचंड बदनामी या समाजानं दशकानुदशक सहन केली. पण इथून पुढे आता 1.5 कोटी मराठ्यांना एकत्र येऊन मराठा समाज फुटीर आहे, मराठा समाज एक येत नाही असं म्हणणाऱ्याचे दात पाडण्याचं काम मराठ्यांनी केलेलं आहे. इथून पुढे मराठा खडा तो सरकार से बडा हे जरांगे पाटलाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे. सरकारला मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय गत्यंतर नाही. 40 दिवस मागून त्यांना वाटलं आरक्षण संपून जाईल, हे यांचं आंदोलन संपून जाईल. मराठे पुन्हा पेटून उठले. सरकारला आजही वाटलं असे जरांगे पाटलाने आपल्या विनंतीला मान देऊन उपोषण सोडलं. आपण मागितली ती 2 जानेवारीची तारीख दिली. सरकार, ही तारीख साध्या माणसानं नाही, जरांगे पाटलानं दिलेली आहे. 2 तारखेला एकतर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाहीतर सरकारची भिंड मराठे काढतील, हे सुद्धा विसरता कामा नये. वाटत होतं सरकार दिवाळीपर्यंत आरक्षण देईल, पण सरकार मराठ्यांचं दिवाळं काढणारं सरकार आहे. सरकार, अरे दीपावली पाडव्याला मराठी आरक्षणाचा जल्लोष करतील वाटलं होतं, तुम्ही आरक्षण दिलं नाही. आता 2 जानेवारीपर्यंत वेळ तुम्ही घेतला. आता 2023 गेलं, आरक्षणाची तारीख तुम्हाला 2024 मधली दिली. इथून पुढे मराठ्यांची पोरं शांत राहणार नाही.
पण एकच विनंती करेल गड्या मराठ्यांच्या पोरांनो, आपला समाज हा क्षत्रिय समाज आहे, आपला समाज हा कुणबी समाज आहे, आपला समाज हा लढवय्या समाज आहे, आपला समाज शिवछत्रपतीच्या विचाराचा समाज आहे. आपण जर लढणारे असू तर इथून पुढे मराठ्यांच्या लेखनाचा विचार अजिबात करू नका. आतापर्यंत सरकारला जेवढ्या आरक्षणासाठी झाल्या कोणत्याही आटण्यानं सरकारला गांभीर्य वाटलं नाही. सरकारमुळे मराठा समाजाच्या मागण्यांची दखल घेतली नाही. जर तुम्ही आरक्षणासाठी बलिदान होऊन जर सरकार दखल घेत नसेल तर तुमचा काही फायदा होतो असं सरकारला वाटत नाही. तर गड्या त्या करू नका. मराठ्यांनो, आपण मरणारे नाही, वेळ प्रसंगी आपल्या न्यायापासून वंचित ठेवणाऱ्याला मारण्याचं काम आपण करू. पण आता आपण आरक्षण सरायची नाही. हे मराठे हातात बांगड्या भरणारे नाही तर हातात तलवारी घेऊन फिरणारे मराठे, म्हणून मराठ्यांच्या लेकरांना राहायची नाही. आतापर्यंत मराठ्यांचं आयुष्य एकमेकाचे पाय ओढण्यात गेलेले, एकमेकांना मागं खेचण्यात गेलेले. पण ते मराठे आता एकत्र आले, सरकारला सुद्धा कळायला लागले मराठे एक येत नाहीत, मराठे एक येत नाही, आणि आले तर मोजता सुद्धा येत नाही. हे सरकारला कळून चुकलेलं सरकार मायबाप आता कोट्यावधी मराठी एकत्र आले. म्हणून तुम्ही लवकरात लवकर विचार करावा. कारण आतापर्यंत मराठी काय होतं, याला आरक्षण नाही, माईक चांगला नाही. आतापर्यंत मराठ्यांनी इतिहासात एवढं एकत्रितपणा कधी दाखवला नाही, एवढा दाखवण्याचं काम केलेलं आहे. तुमचं आमचं झालं कसं सांगतो. परवा जालन्याच्या रेल्वे स्टेशनवर उभा होतो. काशी यात्रेला जाण्यासाठी रेल्वेचं रिझर्वेशन करायचं होतं. रिझर्वेशनसाठी भली मोठी रांग दिसली. म्हटलं तोपर्यंत काहीतरी टाईमपास करावा. भुईमुगाच्या शेंगा विकणारा दिसला, त्याच्याकडून भुईमुगाच्या शेंगा विकत घेतल्या. शेंगा खात हातात टरपलं साठवत होतो आणि शेंगा खाता खाता माझ्या हातातील शेंगा संपून गेल्या आणि डावा हात टरपलानं गच्च भरला आणि टरपलं टाकण्याकरता जागा शोधत होतो. कारण रिझर्वेशनसाठी माझा नंबर आला. तेवढ्यात कचरा टाकण्याकरता जागा दिसली नाही. म्हणून मी माझ्या रांगेतल्या माणसाला, पाठीमागच्या माणसाला म्हटलं, का हो काका, मी शेंगा खाऊन झाल्या, ही टरपलं टाकण्याकरता एखादी जागा असेल तर मला सांगाल का. तो मागचा माणूस काय म्हटला माहिती आहे का. तो म्हणे, अहो महाराज कशाला विचारताय, टाका की पुढच्याच्या खिशात. त्याला म्हटलं, अहो काहीतरी काय बोलताय. त्याला कळलं तर तो मला मारल्याशिवाय राहणार नाही. तो म्हणे, महाराज कोणाला कशाचं कळतंय. आता मग याच्यापासून मी तुमच्या मागच्या खिशात केळीची सालं टाकतोय, तुम्हाला तरी कुठं कळतंय. तुमच्या आमच्या जगण्याची हीच रीत झाली. आम्ही कोणाच्या तरी खिशात भुईमुगाची शेंगा टाकण्याकरता जातो, पण त्या अगोदर आपल्या खिशात कोणीतरी केळीची सालं टाकलेली असते, आपल्याला कळतच नाही. म्हणून खऱ्या अर्थानं मराठा समाज एकसंघ झालेला आहे, एकत्रित झालेला आहे. आणि या एकत्रित झालेल्या आणि एकसंघ झालेल्या मराठा बांधवांना एकत्रित करण्याचं काम मनोज जरांगे पाटील नावाच्या योद्ध्यानं केलेलं. बांधवांनो, जरांगे पाटील नावाचा योद्धा आपला मराठा समाजाला मिळाला. असा योद्धा जन्माला येण्याकरता 100 वर्ष जावी लागतात. 100 वर्षात असा एखादाच व्यक्ती जन्माला येत असतो. तो व्यक्ती आपल्या समाजात जन्माला आला आणि आपल्याला न्याय देण्याकरता. मी काय मराठा आहे म्हणून फक्त तुमच्यासोबत बोलण्यासाठी आज आलो नाही, पण गेल्या 10 ते 11 वर्षापासून मनोज जरांगे पाटलाच्या सोबत आणि सानिध्यात राहून मराठा समाजाची जागृती तो माणूस करतोय. त्यांच्यासोबत राहून मी काम केलंय. पोटात अन्नाचा कण नसताना मराठा समाजाची जनजागृती करताना मी माझ्या डोळ्यानं त्या माणसाला पाहिलं. अंगावरती फाटकी कपडे असताना मराठा समाजाच्या लोकांना आरक्षणाचं महत्त्व पटवून देताना मी माझ्या डोळ्यानं पाहिले. अरे स्वतःची मोटरसायकल नाही, पायी पायी फिरून लाखो कुटुंबाच्या भेटी घेऊन मराठा आरक्षणाचं महत्त्व पटवून दिलं त्या माणसानं. ते मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. सराटी अंतर्वालीत लाठी हल्ला झाला आणि दुसऱ्या दिवशी जरांगे पाटील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. एवढा सोपा साधा हा प्रवास नाही. तर त्या पाठीमागे त्या माणसानं समाजासाठी केलेला 22 वर्षाचा संघर्ष बांधवांनो, हे सुद्धा आपण विसरता कामा नये. त्या माणसानं स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात रोजाने पाठवलं. त्या माणसाच्या घरामध्ये 1 महिनाभर पुरेल एवढं धान्य सुद्धा नव्हतं. हे सुद्धा मी माझ्या डोळ्यानं पाहिलंय. त्या माणसाला पैसाच कमवायचा असता, त्या माणसाला धन आणि संपत्तीच कमवायची असती तर तो माणूस आतापर्यंत कोट्याधीश झाला असता. पण माणसाच्या जीवनात एकच कमवता येतं, एक तर पैसा
नाहीतर माणसं. ज्याने अधिक पैसा कमवला त्याला माणसं कमवता येत नाही, ज्याने अधिक माणसं कमवली त्याला पैसा कमवता येत नाही. या माणसानं माणसं कमवली म्हणून एकाच फाटक्या कपड्याच्या माणसाच्या शब्दावरती 1.5 कोटी मराठी अंतर्वलित येतात. याचा अर्थ 22 वर्ष समाजाचा इमानी इतबारे केलेला संघर्ष आणि समाजाचं केलेलं काम. बांधवांनो, मराठा समाजाला आतापर्यंत सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी फसवलं. सगळेच पक्ष मराठ्यांनी उभे केले. शिवसेना मराठ्यांनी केली, राष्ट्रवादी मराठ्यांनी उभी केली, काँग्रेसही मराठ्यांनी उभं केलं, भाजपही मराठ्यांनी उभं केलं, मनसेही मराठ्यांनी उभा केली, उरले सुरले वंचित बहुजन आघाडी मराठ्यांनी उभा केली. अजून नवीन काय आलं ते गुलाबी झेंड्यावालं काय ते BRS, त्याच्यातही मराठ्याची पोरं आहे. महाराष्ट्रातले सगळेच पक्ष मोठे मराठ्यांनी केले आणि आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. सगळ्या हरामखोरांनी आपल्या पक्षाचे दार लावून घेतले, आपल्या घराचे दार लावून घेतले. पण इथून पुढे गाठ या मराठ्यांच्या पोराशे हे सुद्धा विसरू. हे नुसते पक्ष सांगितले, गट तर कितीकच आहे, याचा गट त्याचा गट. मराठ्यांच्या पोरांनो, आतापर्यंत तुम्हाला अनेकांनी फसवलं. इथून पुढे पुढाऱ्याच्या सभेला जाऊ नका. त्याला सांगा, साहेब वेळ आणि प्रसंग पडला तर आम्ही आमच्या मायबापाचं ऐकलं नाही, पण तुमचं ऐकून पक्षाचा झेंडा हातात घेतला, पक्षाच्या सभा केल्या. आता आम्ही तुमच्या मागे येणार नाही. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत एकच मिशन मराठा आरक्षण. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठ्यांचा नेता एकच, मनोज जरांगे पाटील. ते सांगतील तेच धोरण आणि ते बांधतील तेच तोरण. आता फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागं आपल्याला सगळ्यांना असंच खंबीरपणे उभं राहायचंय आणि मराठा समाजाला न्याय फक्त मनोज जरांगे पाटीलच मिळवून देऊ शकतात. आता उद्या एखाद्या सरकारनं आरक्षण दिलंच, ते म्हणतील मराठ्यांना न्याय आम्ही दिला. अजिबात नाही. तुम्ही आरक्षण जरी दिलं तर न्याय तुम्ही नाही दिला, न्याय जरांगे पाटलांनी दिलाय. तुम्ही द्यायला नाही म्हणत होते, तुम्ही अंगात आणत होते, तुम्ही 30 दिवस मागत होते, आम्ही 40 दिले. आम्ही पुन्हा उपोषण सुरू केलं, तुम्ही पुन्हा दिवस मागितले. याला न्याय देणं म्हणत नाही, याला परीक्षा घेणं म्हणतात. अरे तुम्ही आरक्षण दिलं असतं तर तुम्ही दिलं असतं, आम्ही समजलं असतो. तुम्ही देत नाहीये, आम्ही तुमच्या छाताड्यावर बसून घेतोय. हे सुद्धा आपल्याला सरकारला भविष्य काळात सांगता आलं पाहिजे. आणि छाताड्यावर बसून घेण्याकरता आपल्याला एकीची वज्रमूठ तयार करायची आहे. पक्षाचे झेंडे आता हातात घेऊ नका. आणि जरी एखादा नेता म्हटलाच बघ घे पक्षाचा झेंडा हातात, त्याला म्हणा साहेब नाही, आता आतापर्यंत तुम्ही झेंडे घेऊन फसवलं, आता तुमच्या पाठीमागे दांडे घेऊन लागण्याची वेळ झालेली आहे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी आपण केली का तुमच्या गावात? केलीच पाहिजे. आतापर्यंत मराठ्यांच्या मताचा वापर हरामखोरांनी केला. गोरगरीब मराठ्यांची लेकरं मरतात, आत्महत्या करतात. याचं गांभीर्य जर यांना अजिबात नसेल, पोरं छातीत गोळ्या झेलतात मराठ्यांची आणि हरामखोर येशीच्या बंगल्यात त्या गोळ्यांचे आवाज ऐकतात. पोरांनो सावध व्हा. आपले कोण हे याच आंदोलनात वळका आणि इथून पुढे जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा. मनोज जरांगे पाटील यांचा एक साथीदार म्हणून, यांचा एक जवळचा मित्र म्हणून मी जाहीर पाठिंबा या ठिकाणी देतो. जरांगे पाटलाचं आमरण उपोषण जरी सुटलं असलं तर सरकारला दिलेल्या मुदतीपर्यंत आपल्याला ही साखळी उपोषण असंच चालू ठेवायचंय. आणि आरक्षण, आणि एक बरं झालं आता सरकारनं आरक्षणामध्ये मुदत वाढवून घेतली. एक बरं झालं जानेवारीतली घेतली, कारण 2 जानेवारीला मुदत वाढ घेतली. 2 जानेवारीला सरकार आरक्षण देईल. 2 जानेवारी तारीख घेणं आपल्यासाठी चांगलं आहे, कारण आपल्या योद्ध्याचा जीव आपल्याला वाचवायचा होता. सरकारसाठी चांगलं आहे 2 महिने अजून वाढून मिळाले. पण आपल्यासाठी अजून एक गोष्ट झाली, 2 जानेवारी सरकारनं तारीख घेतली. 2 जानेवारीला का आरक्षण दिलं नाही ना? फेब्रुवारी आणि मार्चमध्ये इलेक्शनच आहे. मराठ्यांचा कचका कसा असतो मतदानातून दाखवून देऊ. नुसतं तुम्ही आरक्षण देऊ नका मराठ्यांना, बघू काय करायचं. गेल्या 40 ते 50 वर्षापासून आरक्षणाचा लढा प्रलंबित आहे. 50 वर्षापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढतायत, पण आतापर्यंत या मराठा समाजाला आरक्षण मिळून न्याय मिळाला नाही. मराठा समाजाचे नेते अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजासाठी फार मोठा संघर्ष केला,
फार मोठं संघटन उभा केलं आणि अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठा समाजाच्या आमदारांना सांगितलं, माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. जर माझ्या मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळत नसेल, मी आरक्षणासाठी उभी केलेली चळवळ जर यशस्वी होत नसेल, तर माझ्यासारख्या नेत्यानं मराठा म्हणून घेणं हे योग्य नाही. जर माझा समाज आरक्षणाविना भुकेला राहत असेल तर मी जगून फायदा तरी काय. मराठा समाजाच्या अण्णासाहेब पाटील नावाच्या नेत्यानं शपथ घेतली, उद्या सकाळच्या सूर्योदयापर्यंत जर माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर हा अण्णासाहेब पाटील उद्याचा सूर्योदय सुद्धा पाहणार नाही. सकाळपर्यंत आरक्षण मिळालं नाही. अण्णासाहेब पाटलानं स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली. त्या आरक्षणासाठीचं पहिलं बलिदान होतं बांधवांनो. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणारे पहिले होते हे अण्णासाहेब पाटील आहे. आताच्या मराठ्यांच्या नेत्यांनी, आताच्या मराठ्यांच्या आमदार खासदारांनी अण्णासाहेब पाटलाचा आदर्श घेतला पाहिजे. तुम्ही अण्णासाहेब पाटलाचा आदर्श घेऊन आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, पण कमीत कमी या मराठ्यांच्या लोकांनी तुम्हाला पिढ्यानपिढ्या मतदान देऊन मोठं करण्याचं काम केलं. अरे तुम्ही विधान भवनात, संसद भवनात या मराठ्यांच्या लेकराची बाजू मांडा. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. का तुम्ही बाजू मांडली नाही हे भविष्यात सुद्धा तुम्हाला विचारतील. तुम्ही का बाजू मांडली नाही ना? ज्या मराठ्यांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं, हे डोक्यावरून खाली आपटल्याशिवाय सुद्धा तुम्हाला राहणार नाही. हे मराठा बांधवाच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो. अण्णासाहेब पाटलाच्या बलिदानानंतर माझ्या मराठा समाजाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, तरी तो न्याय मिळाला नाही. पुढे तीच मराठ्यांची चळवळ चालू लागली. अण्णासाहेब पाटलांनी बलिदान दिल्यानंतर अण्णासाहेब जावळे पाटील, देवीदासजी ओडजेसरांच्या माध्यमातून मराठा समाजाचं संघटन चालवण्यात आलं. त्यानंतर विनायकरावजी मेटे साहेबांपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक मराठा नेत्यांनी आयुष्यभर झटण्याचं काम केलं, नवे संघर्ष केला, तरी माझ्या समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यानंतरच्या काळामध्ये गेली अनेक वर्ष आरक्षणाच्या प्रश्नावर विरजण पडलं आणि मराठा समाज पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार आरक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिला. त्यानंतर यात शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली. श्रद्धा सुद्रिक नावाच्या मराठा समाजाच्या ताईवर अन्य अत्याचार आणि बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या दुर्दैवी घटनेनं महाराष्ट्र हळहळून गेला आणि याच घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील मराठे एकत्र आले आणि याच घटनेचा निषेध करण्याकरिता महाराष्ट्रातील मराठ्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा क्रांती मूक मोर्चा या नावानं मोर्चे काढले. प्रत्येक मोर्चात लाखो मराठे एकत्र येत होते. 58 मूक मोर्चा महाराष्ट्रात निघाले. लाखो मराठे एकत्र आले आणि मराठ्यांच्या लेकरांच्या इच्छा वाढल्या, अपेक्षा सुद्धा सुरू झाल्या. आता आपल्या समाजाला न्याय मिळणार. आपण लाखोच्या संख्येने एकत्र आलो, पण लाखोच्या संख्येने एकत्र येऊन सुद्धा माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, न्याय मिळाला नाही. कोपर्डीतील श्रद्धाताईवर बलात्कार करणाऱ्या त्या आरोपीला सरकारनं फाशीची शिक्षा सुद्धा दिली नाही. शिवछत्रपतीच्या काळात जर असा बलात्कार झाला असता तर गडावरून कडेलोट महाराजांनी त्याला केला असतो, त्याचा चौरंगा केला असता, हात छाटले असते आणि पाय छाटले असते त्या बलात्काराचे. पण त्या छत्रपतीच्या महाराष्ट्रातील सरकारनं कोपर्डीतल्या श्रद्धाताईच्या बलात्कारांना फाशी सुद्धा दिली नाही. सरकारला फाशी द्यायची जणू की लाज वाटली की काय. अखेर तो बलात्कारालाच लाज वाटली आणि बलात्कार करणाऱ्या त्या आरोपीनं जेलमध्ये स्वतः फाशी घेऊन आत्महत्या केली, तरीही आरक्षण मिळालं नाही.
मराठा क्रांती ठोक मोर्चा या नावानं मराठ्यांचं पर्वाचं आणि मराठ्यांच्या मोर्चाचं दुसरं पर्व सुरू झालं. मराठा क्रांती ठोक मोर्चामध्ये सुद्धा मराठे लाखोच्या संख्येने एकत्र आले. आरक्षण मिळेल अशी अपेक्षा होती. पुन्हा एकदा मराठ्यांचा क्रांती ठोक मोर्चाच्या माध्यमातून अपेक्षा भंग झाला, न्याय मिळाला नाही. पुन्हा अनेक दिवस आरक्षणाच्या प्रश्नावरती बिरजण पडलं आणि दिवस उजाडला. 29 ऑगस्ट 2023 आणि 29 ऑगस्टच्या आदल्या दिवशी 28 ऑगस्टला माझ्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज मला आला. गजानन महाराज देठे, आपण उद्या सकाळी ठीक 10 वाजता शहागड या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणाच्या हक्काच्या लढाईसाठी आपल्या मित्रमंडळीसह यावं. आपला मनोज जरांगे पाटील. जरांगे पाटलाचा मेसेज आला. मित्रमंडळीसह मी शहागडला निघालो. आता जरांगे पाटील नेहमीच बोलवतात, आपण नेहमीच जातो. सहज बोलवतात, आपण सहज जातो. मी सहज निघालो. पण यावर्षी यावेळेस जे जरांगे पाटलाचं बोलवणं होतं ते बोलवणं काही विशेष निघालं. ज्यावेळी मी शहागडमध्ये पोहोचलो, लाखो मराठे शहागडमध्ये आले होते आणि मराठ्यांच्या क्रांतीला सुरुवात 29 ऑगस्ट या दिवशी जरांगे पाटलाच्या माध्यमातून झाली होती. लाखो मराठे जालना बीड हायवेवरती बसले. जरांगे पाटलांनी आरक्षणाची भूमिका मांडली. मराठ्यांना टार्गेट करणाऱ्या, आरक्षणाच्या विरोधात बोलणाऱ्या भुजबळ सारख्या नेत्याला फटकारण्याचं काम केलं. आणि त्याच सभेत जरांगे पाटलांनी एक वाक्य सांगितलं. दुपारी 1 वाजेपर्यंत सरकारनं आरक्षणाच्या बाबतीत निर्णय देणं अपेक्षित आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत सरकारनं निर्णय द्यावा. जर 1 वाजेपर्यंत निर्णय दिला नाही तर दुपारी 1 वाजता एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघेल, नाही तर या मनोज जरांगेची अंत्ययात्रा निघेल. भाषण झालं. सरकारचा निर्णय आला नाही. घोषणाबाजी करून आम्ही घरी परतलो. जरांगे पाटील सुद्धा घरी पोहोचले असतील असं वाटलं, पण मनोज जरांगे पाटील नावाचा योद्धा आंदोलन करून घरी गेला नाही. थेट सराटी अंतरवालीत गेले आणि आमरण उपोषणाला बसले आणि शपथ घेतली, जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराला आरक्षण आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत हा मनोज जरांगे स्वतःच्या लेकरा बाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. शपथ घेऊन अंतरवालीत जाऊन उपोषणाला बसले. आता मात्र सरकारच्या पायाखालची माती सरकली. ज्या मनोज जरांगेंनी एका दिवसात लाख मराठे गोळा केले, हे जरांगे पाटील जर उपोषणाला बसले तर महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांना एकत्र केल्याशिवाय राहणार नाही. याच भीतीनं सरकारच्या पायाखालची माती उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सरकली. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री पोलीस तिथं आले. रात्री 2-2:30 वाजेची वेळ. जरांगे पाटलांना उठवण्याचा प्रयत्न केला. पाटलांनी सांगितलं, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. पोलीस माघारी परतले. हे पोलीस रात्रीच का जाते मला काही कळत नाही बा. आता काल परवा चर्चा झाली, जरांगे पाटलांना उठवण्यासाठी पोलीस आली. तुम्ही रात्रीच कसं काय जाता? तुम्ही चोर आहेत का? जरांगे पाटलांनी सांगितलं नाही उठणार. माघारी आले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी 4-5 वाजेच्या वेळेला पोलीस सराटी अंतरवालीत पोहोचले. पोलीस अंतरवालीत येणार माता मावल्यांना कळालं. जरांगे पाटील स्टेजवर आहे. पाटलाच्या आजूबाजूला महिला मंडळ बसलेलं आहे. बातमी कळाली. अगदी काही वेळात पोलीस सराटी अंतरवालीत येणार. जरांगे पाटलाला उठवणं ठरलं. आणि तेवढ्यात आमच्या स्टेजवरच्या माता मावळ्यांनी एक युक्ती केली. आम्ही नेहमी सांगतो, महिला मंडळ माणसाच्या 2 पावलं पुढे राहतात. महिला मंडळी युक्ती केली. स्टेजवरचा बॅनर मध्यभागी फाडला. जरांगे पाटलांना उचलण्याकरता पोलीस येणार म्हणून
जरांगे पाटलाला फाडलेल्या बॅनर मधून पाठीमागं काढून दिलं आणि महिला मंडळीने त्या स्टेजवर दुसरे जरांगे पाटील झोपवले, अंगावर शाल टाकली. ऐका बरं, गमतदार प्रसंग आहे. जसं शिवचरित्रात घडलं, पन्हागडाला बेढा मारला सिद्धी जोहर नावाच्या दुश्मनानं. सिद्धीच्या भेटीला जायचंय, राजे पन्हागडावर अडकले. सिद्धी तर राजांना भेटल्याशिवाय गडाचा पायथा सोडायला तयार नाही. दुश्मनाने गडाला बेढा मारला, मग राजालाही गड सोडता येत नाही. त्या तहाची भोलणी करायला छत्रपती शिवरायांनी स्वतःसारखे कपडे घालून शिवा काशी नावाच्या नावी समाजाच्या तरण्याबान मावळ्याला पाठवलं होतं. तो राजांसारखा दिसत होता. राजानं त्याला पाठवलं, दुश्मनाच्या भेटीत तो मारला गेला आणि तेवढ्या संधीचा फायदा घेऊन राजे बाजी प्रभूंच्या मदतीनं घोडखिंडीच्या वाटेनं विशाळगडावर सुखरूप पोहोचली. तसाच प्रसंग अंतरवालीत घडला. जरांगे पाटील तर निघून गेले, पण त्या ठिकाणी प्रति जरांगे पाटीलनं दुसरा झोपवला, अंगावर शाल टाकली. पोलीस आले, त्यांना उचलून घेऊन गेले. वडीगोद्री फाट्यावर 3 किलोमीटर गेल्यावर अंगावरची शाल काढू लागले. जरांगे पाटील तर एवढे शांत नाहीत बुवा. हे आहेत कोण? दुसराच पठ्ठ्या निघाला ना, विजय झांजे त्याचं नाव होता, 30-35 किलोचा. पोलिसांचा प्लॅन फसला, पण एवढ्या सहजासहजी त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला नाही. आमच्या मराठ्यांच्या लेकरांनी प्रतिकार केला. तुम्ही आमच्या जरांगे पाटलाला उठू शकत नाही, उठवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आम्ही अहिंसक मार्गाने गांधी मार्गाने उपोषण करतो, तुम्ही आम्हाला उठवू शकत नाही. प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी पोलिसांनी लाठ्या काठ्या मारण्याचं काम केलं. लाठ्या हल्ला आमच्या गरिबांच्या मराठ्यांच्या पोरावरती केला. आमच्या महिलांची डोके फोडण्याचं काम पोलिसांनी केलं. तेवढ्यावर सुद्धा पोलीस थांबले नाही. शेजारच्या मंदिरात हरिपाठ चालू होता. आमचं महिला मंडळ हरिपाठ घेत होतं. एका हातानं आमच्या माऊल्यांच्या गळ्यातला टाळ काढावा आणि दुसऱ्या हातानं आमच्या महिला मंडळीचे डोके फोडावे, असं महापाप पोलिसांनी त्या ठिकाणी केलं. या घटनेचा प्रतिकार मराठ्यांची पोरं करू लागली. पोलीस तेवढ्यावरही थांबले नाही, त्यांनी आमच्या पोरावर गोळीबार करण्याचं काम केलं आणि आमच्या पोरांनी गोळ्या झेलण्याचं काम सराटी अंतरवालीत केलं आणि मराठ्यांचा रक्तरंजित इतिहास त्या सराटी अंतरवालीमध्ये घडला. गोळ्या झेलल्या मराठ्यांच्या पोरांनी. त्या पोरांना छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यातल्या एका पोराला 24 गोळ्या घुसल्या होत्या. एक पोरगा त्या डॉक्टरला काय म्हणतो माहिती का? डॉक्टर साहेब, किती गोळ्या राहिल्या हो? काय राहिल्या असतील त्या राहू द्या, पण मला 14 तारखेच्या विराट सभेला अंतरवालीला जाऊ द्या. अरे आमच्या मराठ्यांची लेकरं गोळ्या छाती झेलून सुद्धा जरांगे पाटलाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत आहेत. आमच्या पोरामधलं क्रांतीवीराचं रक्त आता सळसळू लागलंय आणि या देशाचा इतिहास आहे. ज्यावेळी गांधीजी म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही, तेव्हा आम्हाला भगतसिंग हवं लागतं. हे आमच्या पोरांनी त्या ठिकाणी आता ठरवलेलं आहे. आता करायला गेले एक आणि झालं दुसरंच. कोणत्याही पद्धतीत आंदोलन मोडीत काढायचं होतं. आंदोलन मोडीत तर निघालं नाही. याच लाठी हल्ल्यानं महाराष्ट्र हादरून गेला. हीच बातमी महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. क्षणार्धात बातमी पोहोचता क्षणी महाराष्ट्रातील लाखो मराठे सराटी अंतरवालीच्या दिशेने निघाले. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी जरांगे पाटलाला समर्थन देण्याकरिता अंतरवाली सराटी या गावामध्ये आपलं समर्थन देण्याकरता ते त्या ठिकाणी आले. सरकार घाबरलं, सरकार हादरलं. हे मनोज जरांगे पाटील 8 दिवसात उठतील वाटलं होतं, 15 दिवसात उठतील असं वाटलं होतं. जरांगे पाटील उठायला तयार नाही आणि लाखो मराठी अंतरवालीत येऊ लागले. मी ज्या दिवशी जरांगे पाटलाला भेटायला गेलो, 3 किलोमीटरवर मला माझी गाडी लावावी लागली. 3 किलोमीटर मी जरांगे पाटलाला भेटण्यासाठी पायी मला गर्दीतून जावं लागलं. घरून निघताना तर अंतरवालीला निघालो होतो, तर तिथं गर्दीत उतरलो आणि जरांगे पाटलाकडे जाण्यासाठी बारी लागली. जरांगे पाटलाकडे जाण्यासाठी 3 किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे. जरांगे पाटलाकडे जाण्यासाठी 3 किलोमीटर लोकांची भरगच्च गर्दी आहे. त्या गर्दीतून ज्यावेळी मी चालत होतो त्यावेळी माझ्या लक्षात आलं, अरे आपण निघालो तर अंतरवालीला होतो, पण आपण पंढरपुरात पोहोचलो की काय असं चित्र त्या ठिकाणी दिसत होतं. मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून अंतरवाली सराठी मराठ्यांचे पंढरपूर बनली होती आणि मनोज जरांगे पाटील मराठ्यांचे पांडुरंग बनले होते. ही अनुभूती साक्षात त्या ठिकाणी येत होती.
बांधवांनो, आता एवढे मराठे तर रोज येऊ लागले, सरकार घाबरलं, पायाखालची माती सरकली. 15वा दिवस होता जरांगे पाटलाच्या उपोषणाचा आणि सरकारच्या लक्षात आलं हा माणूस मरायला तयार आहे, पण आरक्षण घेतल्याशिवाय उठायला तयार नाही. काहीतरी पर्याय केले पाहिजे. नुसता लाठी हल्ला झाला तर महाराष्ट्रातले लाखो मराठे जरांगे पाटलाकडे येत आहेत. या माणसाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, हे मराठी आपल्याला जिवंत सोडणार नाही. सरकारला घाम फुटला आणि उपोषणाच्या 15व्या दिवशी राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्याचा संपर्क जरांगे पाटलांना झाला. जरांगे पाटील, आपली आम्हाला काळजी आहे, आपली महाराष्ट्राला गरज आहे, आपण प्लीज उपोषण सोडावं, आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो. शिंदे साहेबाचं मराठीवर प्रेम आहे हो, पण साहेब तुम्ही जे प्रेम करता ते काही कामाचं नाही. भाऊ तू जेवला का? नाही. बरं बरं बरं, नाही मग विचारलं कशाला? तू याकडे खायला काही आहे का? देणार आहेस का खायला काही? नाही. मग विचारतो कशाला जेवला का? प्रेम आहे हो तुमचं आमच्यावर, पण सावत्राईसारखं प्रेम लई मोठं, पण तुमच्या हातात काय नाही, आम्ही तुम्हाला दोष काय द्यावा? जरांगे पाटलांनी सांगितलं उपोषण सोडत नसतो, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. यांना वाटलं काहीतरी आश्वासन दे, उपोषण सोडू. मी उद्या येतो, तुमच्या मागण्याच्या बाबतीत तुम्हाला आश्वासन देतो आणि उपोषण सोडतो. उपोषणाच्या 16व्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी येणार ठरलं. शिंदे साहेब येणार, 5:30 वाजेची वेळ ठरली. 5 वाजले, अर्ध्या तासात मुख्यमंत्र्यांचं आगमन होणार ठरलं आणि अचानक टीव्हीला बातमी आली, मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा दौरा अचानक रद्द. कसं काय? मराठ्यांच्या क्रांतियोद्ध्याला, मराठ्यांच्या दैवताला, कोट्यावधी मराठ्यांच्या नेतृत्वाला दिलेला शब्द मोडून तुम्ही तुमचा दौरा अचानक कसं काय रद्द करू शकतात? त्याचं कारण समोर आलं. मुख्यमंत्री यांनी दौरा रद्द केला त्याचं कारण असं होतं, उपोषणाच्या 16व्या दिवशी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये 3 माणसं होते. ते वर्षा बंगल्यावर मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घ्यायला निघाले होते. 3 लोक होते त्याच्यात. एक काका होते, एक दादा होते आणि एक मामा होते. कळलं तुम्हाला? ठाण्याचे दाढीवाले शिंदे काका होते, बारामतीचे दाढी करून आलेले अजित दादा होते आणि नागपूरचे देवेंद्र मामा होते. हे काका दादा मामा पत्रकार परिषद घेण्याकरता निघाले होते आरक्षणाची. पण ते काय झालं कोण बोलते, माईकच चालू राहिला आणि बिचारे सहज बोलत निघाले. आणि माणसं सहज बोलले की ते शब्द पोटातले असतात आणि ठरवून बोलले की ते शब्द ओठातले असतात. मान्य आहे ना तुम्हाला? ती माणसं सहज बोलत निघाली तिघं. तेवढ्या ठाण्याचे काका म्हटले आपलं काय, बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं. तेवढ्या दादा म्हटले यस. लगेच मामा म्हटले माईक चालू आहे. काका दादा मामा, तुमचा 10-20 सेकंदाचा हा संवाद, सहज बोललेला संवाद त्या ठिकाणी रेकॉर्ड झाला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मराठ्याच्या पोराच्या मोबाईलमध्ये गेला. मराठ्यांच्या लेकरांना तुमच्या आरक्षणाविषयी काय तळमळ आहे, तुमच्या आरक्षणाविषयी काय भावना आहे, मराठ्यांच्या पोरांना कळाली. इकडे माईकवर बोलता एक आणि आपापसात बोलता एक. मराठ्यांच्या पोरांना कळालं, मराठ्यांनो तुमच्या एकीच्या वज्रमुठीची अशी ताकद तयार झाली. एका व्हायरल व्हिडिओमुळे राज्याच्या मुख्यमंत्र्याला पाय लावून माघारी पळावं लागलं. ही एकीच्या वज्रमुठीची ताकद हे सुद्धा विसरता कामा नये. मग तिकडे लांब गेले, पत्रकार परिषद घेतली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी माघारी आलो. एक तर तुम्हाला बोलवलं नव्हतं कुणी, आले माघारी तुम्हीच गेले. जरांगे पाटलाने सांगितलं तुम्हाला काही धोका होणार नाही, पाठीत खंजीर खुपसणारे आम्ही मराठे नाहीत. उपोषणाच्या 17व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी येण्याचं ठरवलं. 17व्या दिवशी आले. जरांगे पाटलाचं उपोषण सोडताना त्यांनी सांगितलं आम्हाला कायद्याच्या चौकटीत बसावं, असं आरक्षण तुम्हाला देता येईल, पण त्यासाठी अवधी द्यावा लागेल. 30 दिवस तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. जरांगे पाटलांनी सांगितलं 30 मागताय दिवस 40 घ्या, पण 40व्या दिवशी आरक्षणच द्यावं लागेल. 40 दिवस झाले. राज्य सरकारनं दिलेला शब्द मोडण्याचं काम केलं. 40 दिवसात आरक्षण देऊ म्हटले होते, आरक्षण दिलं नाही.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळला नाही, आरक्षण दिले नाही, पण आमच्या मराठ्यांच्या क्रांती योद्ध्यानं दिलेला शब्द पाळला आणि ते म्हणाले होते 40 दिवसात आरक्षण द्यावं लागेल आणि जर नाही दिलं तर 41व्या दिवशी हा मनोज जरांगे पुन्हा आमरण आणि कठोर उपोषणाला बसेल. दिलेल्या शब्दाप्रमाणे शब्द पाळत जरांगे पाटील उपोषणाला बसले.